नेक्स्ट पॉइंट आहे rate of a chemical reaction. So generally, some reactions are completed in short time, that is occur rapidly, while some other require long time for completion, that is occur slowly. काही रिएक्शन्स ह्या अतिशय क्विकली घडतात, तर काही रिएक्शन्स पूर्णपणे कंप्लीट होण्यासाठी बराच वेळ लागतो, म्हणजे त्या रिएक्शन्स स्लो असतात. इट मीन्स दॅट रेट ऑफ डिफरंट रिएक्शन्स इज डिफरंट. वेगवेगळ्या रिएक्शन्सचे रेट सुद्धा वेगवेगळे असतात. कोणत्या स्पीडनं ते घडणार हे वेगवेगळ्या गोष्टींवरती अवलंबून राहतं. द सेम रिएक्शन ऑकर्स ॲट ए डिफरंट रेट ऑन चेंजिंग द कंडिशन्स. मग त्याच्यामध्ये असं ऑब्झर्व केलेलं आहे की रिएक्शन तीच आहे, मात्र कंडिशन्स बदलल्यानंतर त्या रिएक्शनचा रेट सुद्धा बदलतो. फॉर एक्झाम्पल, ड्युरिंग विंटर लॉंग टाइम इज रिक्वायर्ड फॉर सेटिंग मिल्क इन टू कर्ड. हिवाळ्याच्या दिवसामध्ये मिल्कचं कर्ड म्हणजे दुधाचं दही होण्यासाठी जास्त वेळ लागतो. व्हाईल ॲट हायर टेम्परेचर ड्युरिंग समर द रेट ऑफ सेटिंग ऑफ मिल्क इन्क्रीजेस. हेच मिल्कचं सेटिंग होण्यासाठी आणि त्याचं कन्व्हर्शन कर्डमध्ये दहीमध्ये होण्यासाठी लागणारा वेळ जो आहे तो कमी लागतो, कारण तिथं टेम्परेचर काय असतं, टेम्परेचर हायर असतं. मग या पद्धतीने हे एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे. अशा बऱ्याचशा रिॲक्शन्स आहेत की ज्याच्यामध्ये कंडिशन्स बदलल्यानंतर रिॲक्शनचा रेट सुद्धा बदलतो. मग ह्या कोणत्या कंडिशन्स आहेत, कोणते फॅक्टर्स आहेत ते बघा. फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ ए केमिकल रिॲक्शन. पहिला फॅक्टर आहे नेचर ऑफ द रिॲक्टंट्स. हे लक्षात ठेवा, पहिल्यांदा फॅक्टर्स लक्षात ठेवा, त्याच्यानंतर मग स्पेसिफिकली एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. ऑन रिॲक्शन ऑफ बोथ ॲल्युमिनियम अँड झिंक विथ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणजे HCl, हायड्रोजन गॅस इज लिबरेटेड and water soluble salts of these metals are formed. ॲल्युमिनियम आणि झिंक यांची HCl बरोबर रिएक्शन केल्यानंतर हायड्रोजन गॅस त्याच्यातून बाहेर पडतो आणि यांचे वॉटर सोल्युबल सॉल्ट्स, या मेटल्सचे पाण्यात विरघळणारे सॉल्ट्स तयार होतात. बट द रिएक्शन ऑफ ॲल्युमिनियम मेटल टेक्स प्लेस फास्टर ॲज कम्पेअर्ड टू झिंक मेटल. मात्र याच्यामध्ये काय होतं, ॲल्युमिनियमची रिएक्शन फास्ट होते, झिंक मेटलच्या रिएक्शनला वेळ लागतो. द नेचर ऑफ द मेटल इज रिस्पॉन्सिबल फॉर धिस डिफरन्स. हे कशामुळे घडतं, तर तिथं जो मेटल आहे तो मेटल वेगळा, आपण मेटल बदलला, रिएक्शनचा रेट बदलला. याच्यामध्ये फरक काय आहे, तर ॲल्युमिनियम इज मोर रिॲक्टिव्ह दॅन झिंक. ॲल्युमिनियमची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे. हेन्स rate of reaction of aluminum with HCl acid is higher than that of zinc. त्यामुळे ॲल्युमिनियम HCl बरोबर हायर रेटनं रिॲक्ट होतं, म्हणजे कमी वेळेत त्याची रिॲक्शन पूर्ण होते. नेचर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ रिॲक्टंट्स इन्फ्लुएन्सेस द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. त्यामुळे हे जे रिॲक्टंट्स आहेत त्यांची जी रिॲक्टिव्हिटी आहे त्याच्यावरती रेट ऑफ केमिकल रिॲक्शन अवलंबून असतो. नेक्स्ट पॉइंट आहे साइज ऑफ द पार्टिकल्स ऑफ रिॲक्टंट्स. जे तुम्ही रिॲक्टंट्स वापरताय त्यांचा साइज. इट इज ऑब्झर्वड दॅट CO2 effervescence is formed slowly with the pieces of शहाबाद टाईल. शहाबादी फरशी असं म्हणतात बघा त्याला, ठीक आहे. व्हाईल ॲट अ फास्टर स्पीड विथ द पावडर. म्हणजे हे जे शहाबादी फरशी आहे त्याची टाईल डायरेक्ट वापरणं, त्याचे तुकडे आणि त्याची पावडर, यापैकी पावडर बरोबरची रिॲक्शन जी आहे ती क्विकली घडते आणि त्याच्यातून कार्बन डायऑक्साईड एफरवेसन्स म्हणजे कार्बन डायऑक्साईडचे बुडबुडे चटकन बाहेर पडतात. आता हे जे आहे हे अतिशय नुसते कन्क्लुजन दिलेले आहेत. आपण या प्रकरणातल्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत
ते आपण या प्रकरणाच्या शेवटी ज्यावेळेला आपण डिटेलमध्ये कन्सिडर करू त्यावेळेला हे पण त्याच्यामध्ये कव्हर होईल. आता फक्त कशात फरक पडतोय तेवढं लक्षात ठेवा. पीसेस आहेत आणि पावडर फॉर्मॅटमध्ये आहे. तर पावडर फॉर्मॅटमध्ये जे आहे तिथं रिॲक्शन चटकन घडून येते. दस द रेट ऑफ अ रिॲक्शन डिपेंड्स अपॉन साइज ऑफ पार्टिकल्स ऑफ द रिॲक्टंट्स टेकिंग पार्ट इन द रिॲक्शन. मग रेट ऑफ रिॲक्शन जो आहे तो पार्टिकलच्या साईज वरती अवलंबून आहे. स्मॉलर द साइज ऑफ द रिॲक्टंट पार्टिकल्स हायर इज द रेट ऑफ द रिॲक्शन. पार्टिकल्सचा साईज जितका कमी असेल तेवढा त्याचा रेट ऑफ रिॲक्शन हायर असेल. नेक्स्ट पॉइंट आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट्स. मग रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशन वरती सुद्धा रिॲक्शनचा रेट अवलंबून राहतो. डायल्यूट HCl reacts slowly with CaCO3 calcium carbonate and CaCO3 disappears slowly and CO2 also liberates slowly. इथं कॅल्शियम कार्बोनेट बरोबरची डायल्यूट HCl बरोबरची जी रिॲक्शन आहे ती स्लो रिॲक्शन आहे. त्याच्यामध्ये हे कॅल्शियम कार्बोनेट स्लोली डिसॅपियर होतं आणि त्याच्यातून CO2 गॅस जो बाहेर पडतो तो सुद्धा स्लोली बाहेर पडेल. On the other hand, the reaction with concentrated HCl takes place rapidly. मात्र हेच जर तुम्ही इथं कॉन्सन्ट्रेटेड HCl जर वापरलं तर मग मात्र रिॲक्शन फास्ट होते. CaCO3 चटकन त्याच्यातून डिसॅपियर होतं. कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड रिॲक्ट्स फास्टर दॅन डायल्यूट ऍसिड. याचा अर्थ कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड असेल तर रिॲक्शन फास्ट होते. That is, rate of reaction is proportional to concentration of the reactants. तुम्ही कॉन्सन्ट्रेशन वाढवा रेट ऑफ रिॲक्शन सुद्धा वाढेल. म्हणजे ते दोघं पण डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत. त्यानंतरचा पॉइंट आहे टेम्परेचर ऑफ द रिॲक्शन. द रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीजेस ऑन इन्क्रीजिंग द टेम्परेचर. रिॲक्शनचं टेम्परेचर वाढवलं की रिॲक्शनचा रेट वाढतो. ती रिॲक्शन चटकन घडवून आणली जाते. नेक्स्ट फॅक्टर आहे कॅटलिस्ट. ऑन हिटिंग पोटॅशियम क्लोरेट KClO3 डिकम्पोजेस स्लोली. ही त्याची रिॲक्शन. KClO3 चं कन्व्हर्शन KCl आणि O2 मध्ये होतं आणि त्याच्यातून ऑक्सिजन बाहेर पडतो. द रेट ऑफ द अबव रिॲक्शन नायदर इन्क्रीजेस बाय रिड्युसिंग द पार्टिकल साइज नॉर बाय इन्क्रीजिंग द रिॲक्शन टेम्परेचर. तुम्ही पार्टिकल साइज कमी करा किंवा टेम्परेचर वाढवा या रिॲक्शनच्या रेटमध्ये काहीही फरक पडत नाही. However, KClO3 decomposes rapidly in presence of manganese dioxide to liberate O2 gas. मात्र ही रिॲक्शन कॅरी आउट करत असताना तुम्ही जर मँगनीज डायऑक्साईड जर त्या ठिकाणी ठेवलात रिॲक्शन मध्येच रिॲक्टंट्स बरोबर जर याला तुम्ही प्लेस केलं तर तिथं रिॲक्शन चटकन घडते. रिॲक्शनचा रेट वाढतो. ऑक्सिजन लगेच लिबरेट होतो. No chemical change takes place in MnO2 in this reaction. त्या MnO2 मध्ये कसलाही फरक पडत नाही. The substance whose presence increases the rate of the chemical reaction without causing any chemical change to it is called a catalyst. असा सबस्टन्स की जो नुसता प्रेझेंट असल्यानंतर केमिकल रिॲक्शनचा रेट वाढतो. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा केमिकल चेंज होत नाही. अशा सबस्टन्सला कॅटॅलिस्ट असं म्हणतात. इथं कॅटॅलिस्ट आहे मँगनीज डायऑक्साईड MnO2. द डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साईड into water and oxygen takes place slowly at room temperature. ही पण रिॲक्शन आपण आधी बघितलेली आहे इक्वेशन नंबर 17 मध्ये. बट
The same reaction occurs at a faster rate on adding manganese dioxide powder in it. तीच रिएक्शन जर मँगनीज डायऑक्साईड पावडर जर तुम्ही वापरली तर तीच रिएक्शन हायर रेटनं घडते, चटकन घडते, कमी वेळात घडते, म्हणजेच रिएक्शनचा रेट वाढतो. त्याच्या पुढे बघा आता त्याने काय काय गोष्टी बेसिक सांगितलेल्या आहेत. डू यू नो असं त्यांनी म्हटलेलं आहे. स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस रिॲक्ट इन्स्टंटेनियसली. हे लक्षात ठेवा. स्ट्रॉंग ऍसिड असेल HCl सारखं आणि स्ट्रॉंग बेस NaOH, हे स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसचे अतिशय सिंपल आणि माहीत असलेले एक्झाम्पल्स आहेत. ते एकमेकांशी चटकन रिॲक्ट होतात. इन अवर बॉडी एन्झाईम्स इन्क्रीज द रेट ऑफ फिजिओलॉजिकल रिॲक्शन्स. शरीरामध्ये घडणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या रिॲक्शन्स आहेत त्या रिॲक्शन्स चटकन घडवून आणण्यासाठी एन्झाईम मदत करतात. हे जे एन्झाईम्स आहेत तेच आपल्या बॉडीमधले कॅटॅलिस्ट आहेत. पेरिशेबल फूड स्टफ म्हणजे जे खाद्यपदार्थ 1-2 दिवसानंतर खराब होतात. दे गेट्स प्रिझर्व्ड लॉंगर इन ए रेफ्रिजरेटर. त्यांना फ्रीजमध्ये ठेवून आपण त्यांचं आयुष्य जास्त काळ वाढवू शकतो. ते जास्त चांगल्या पद्धतीनं टिकवून ठेवता येतात. द रेट ऑफ डिकम्पोजिशन ऑफ फूड स्टफ गेट्स लोअर्ड ड्यू टू लो टेम्परेचर. त्यामुळे कमी टेम्परेचर जर त्या ठिकाणी ठेवलं तर हे फूड स्टफ लवकर डिकम्पोज होत नाही. त्याचा जो डिकम्पोजिशनचा रेट आहे तो कमी करता येतो. अँड इट्स फ्रेशनेस इज मेंटेन्ड. आणि त्याला आपण जास्तीत जास्त काळ फ्रेश ठेवू शकतो. व्हेजिटेबल्स कूल क्विकली ऑन ऑइल रादर दॅन ऑन वॉटर. व्हेजिटेबल्स जे आहेत कूल क्विकली ऑन ऑइल रादर दॅन ऑन वॉटर. तो व्हेजिटेबल्स कुक पाहिजेत, कुक क्विकली ऑन ऑइल रादर दॅन ऑन वॉटर. हा शब्द बदलून घ्या. तर ऑइलमध्ये व्हेजिटेबल्स चटकन चांगल्या प्रकारे शिजतात पाण्यापेक्षा. द ओझोन लेयर इन द अर्थ's atmosphere protects the life on the earth from the ultraviolet radiation of the sun. सन पासून वेगवेगळ्या प्रकारचे रेडिएशन्स बाहेर पडतात. त्यापैकी हे जे UV रेडिएशन्स आहेत म्हणजे अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स हे आपल्यासाठी घातक आहेत. आणि त्या अशा प्रकारच्या रेज पासून आपलं संरक्षण करण्याचं काम कोण करतं? ओझोन लेयर करतो. हा ओझोन लेयर अर्थच्या ऍटमॉस्फिअर मध्ये आहे. द प्रोसेस ऑफ डिप्लेशन और मेंटेनन्स ऑफ धिस लेयर डिपेंड्स अपॉन द रेट ऑफ प्रोडक्शन और डिस्ट्रक्शन ऑफ ओझोन मॉलिक्युल्स. मग आता हा जो ओझोन लेयर आहे तो काही वेळेला डिप्लेट होतो, म्हणजे त्याचा थिकनेस कमी होतो. म्हणजे त्या वेळेला अल्ट्राव्हायोलेट रेज त्या लेयर मधून आपल्यापर्यंत येऊन पोचू शकतात, जे आपल्यासाठी खूप घातक असतात. मग डिप्लेशन एक सांगितलेलं आहे. दुसरं मेंटेनन्स म्हटले. मेंटेनन्सचा अर्थ इथं असा घ्यायचा की ओझोन लेयरचा थिकनेस वाढवण्याचं काम केलं जातं. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? एक तर ओझोनचं प्रमाण वाढलं पाहिजे, म्हणजे रेट ऑफ प्रोडक्शन ऑफ ओझोन ऑर डिस्ट्रक्शन ऑफ ओझोन. ओझोन जर डिस्ट्रक्ट झाला तर आपल्यासाठी धोकादायक आहे. ओझोनच्या लेयरची थिकनेस जर वाढली तर आपल्यासाठी ते सुरक्षित आहे. त्याच्या पुढचा पॉइंट आहे ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. तर बघा याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे. ऑक्सिडेशन अँड रिडक्शन अतिशय महत्वाच्या अशा गोष्टी. कन्सिडर द फॉलोइंग रिॲक्शन्स. मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन, मॅग्नेशियम ऑक्साईड तयार झालं. कार्बन आणि ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड तयार झालेला आहे. त्याच्यानंतर हायड्रोजन MgH2. ही रिॲक्शन चुकीची आहे. इथं Mg+H2 असं पाहिजे. एक मिनिट इथं चेक करतोय लगेच.
पुस्तकात अशीच रिॲक्शन दिलेली आहे. तर या मॅग्नेशियमच्या हायड्राइड मधून हायड्रोजन सेपरेट केलेला आहे. इथं सुद्धा बघा CH3 आणि CH3 म्हणजे 2 कार्बन आणि 6 हायड्रोजन आहेत. तर इथं 2 कार्बन आहेत, मात्र हायड्रोजनची संख्या 2 न कमी झाली आहे. म्हणजे याच्या पुढं असं लिहायला पाहिजे +H2. इन रिॲक्शन्स 20 अँड 21 म्हणजे या पहिल्या 2 रिॲक्शन्स. हे रिॲक्टंट कंबाईन्स विथ ऑक्सिजन, इथं ऑक्सिजन बरोबर कंबाईन होतो. Whereas in 22 and 23, hydrogen gas is removed from the reactant. हायड्रोजन गॅस काय होतो? रिमूव्ह होतो. ऑल दीज आर एक्झाम्पल्स ऑफ ऑक्सिडेशन रिॲक्शन. ह्या सगळ्या ऑक्सिडेशनच्या रिॲक्शन्स आहेत. मग डेफिनेशन कशी केली बघा. द केमिकल रिॲक्शन इन विच ए रिॲक्टंट कंबाईन्स विथ ऑक्सिजन or loses hydrogen to form the product is called the oxidation reaction. अशी केमिकल रिॲक्शन की ज्याच्यामध्ये रिॲक्टंट ऑक्सिजन बरोबर कंबाईन होतो, त्याचं ऑक्साईड फॉर्म होतं, किंवा त्याच्यातला रिॲक्टंट हायड्रोजन लूज करतो आणि प्रोडक्ट फॉर्म होतो, त्याला ऑक्सिडेशन रिॲक्शन असं म्हणतात. इम्पॉर्टंट डेफिनेशन करून ठेवा. आता आपल्याला रिडक्शनची पण रिॲक्शन पुढे बघायची आहे, ते पण बघून घेऊया. Some oxidation reactions are brought about by use of specific chemical substances. काही ठिकाणी ऑक्सिडेशन घडवून आणण्यासाठी काही ठराविक रिएजंट वापरले जातात. आता इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. हे आहे इथिल अल्कोहोल. त्याची रिॲक्शन याच्याबरोबर केलेली आहे K2Cr2O7 आणि डायल्यूट H2SO4. K2Cr2O7 त्याचं नाव आहे पोटॅशियम डायक्रोमेट. या दोघांच्या म्हणजे K2Cr2O7 आणि H2SO4 यांची रिॲक्शन होऊन त्याच्यापासून नेसेंट ऑक्सिजन तयार होतो आणि तो या ठिकाणी ऍड होतो. बघा लक्षात येते का? आणि याच्यातून हायड्रोजन रिमूव्ह केला जातो. हे बघा, हे 2 H2 काढून टाकायचे आणि या ठिकाणी एक ऑक्सिजन ऍड करायचा आहे, तुम्हाला हा प्रोडक्ट मिळतो. मग याच्यामध्ये हायड्रोजन रिमूव्ह झाला म्हणजे ऑक्सिडेशन, आणि ऑक्सिजन ऍड झाला म्हणजे अजून एकदा ऑक्सिडेशन. म्हणजे टोटल ही रिॲक्शन कशाची आहे? ऑक्सिडेशनचीच रिॲक्शन आहे. आणि ऑक्सिडेशन मध्ये काय होतं? इथिल अल्कोहोल पासून तुम्हाला ऍसिटिक ऍसिड मिळतं. हिअर द ऍसिडिक पोटॅशियम डायक्रोमेट मेक्स ऑक्सिजन अवेलेबल फॉर द ऑक्सिडेशन ऑफ द रिॲक्टंट इथिल अल्कोहोल. इथं काय होतं? ह्या इथिल अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करण्यासाठी लागणारा जो काही ऑक्सिजन आहे तो या पोटॅशियम डायक्रोमेट पासून मिळतो. Such chemical substances which bring about an oxidation reaction by making oxygen available are called as oxidants or oxidizing agents. मग असे जे सबस्टन्सेस आहेत की जे रिॲक्शन मध्ये ऑक्सिजन प्रोव्हाइड करतात आणि ऑक्सिडेशन घडवून आणतात, त्यांना ऑक्सिडायझिंग एजंट किंवा ऑक्सिडंट्स असं म्हणतात. तर बघा, त्यांनी आता इथं लिस्टच दिलेली आहे बऱ्यापैकी वेगवेगळ्या ऑक्सिडायझिंग एजंट्सची. ते बघूया आता. A variety of oxidants are used to bring about a controlled oxidation. ऑक्सिडेशन घडवून आणण्यासाठी वेगवेगळे ऑक्सिडंट्स किंवा ऑक्सिडायझिंग एजंट वापरतात. K2Cr2O7 डायल्यूट H2SO4 म्हणजे हे पोटॅशियम डायक्रोमेट आणि H2SO4. KMnO4 पोटॅशियम पर मॅंगनेट आणि H2SO4. दीज आर द कॉमनली युज्ड केमिकल ऑक्सिडंट्स. आणि हे तुम्हाला पुढे वापरायचे पण आहेत, त्यामुळे बघून ठेवा. हायड्रोजन पेरॉक्साइड दॅट इज H2O2 इज युज्ड ॲज अ माइल्ड ऑक्सिडंट. ओझोन दॅट इज O3, ओझोनचा हा फॉर्म्युला आहे, इज अल्सो ए केमिकल ऑक्सिडंट. नेसेंट ऑक्सिजन इज जनरेटेड बाय केमिकल ऑक्सिडंट. नेसेंट म्हणजे नुकताच तयार केलेला. शुद्ध मराठीमध्ये त्याला नवजात असं म्हणतात, ज्याचा नवीन जन्म झालेला आहे असा. अँड इट इज युज्ड फॉर द ऑक्सिडेशन रिॲक्शन.
आणि त्याचाच वापर ऑक्सिडेशन रिएक्शन साठी केला जातो. आता ह्या एवढ्या सगळ्या रिएक्शन दिलेत. O3 पासून O2 आणि एक ऑक्सिजन सेपरेट मिळतो, हा ऑक्सिडेशन साठी वापरतात. H2O2 मध्ये H2O आणि हा नवीन तयार झालेला ऑक्सिजन, तो ऑक्सिडेशन साठी वापरतात. K2Cr2O7 असेल, KMnO4 असेल, त्यांच्यापासून पण ऑक्सिडेशन मिळतो. रिएक्शन बघून घ्या फक्त. ह्या रिएक्शन्स काही कोण परीक्षेमध्ये विचारायचं धाडस करणार नाही. 11वी-12वी मध्ये विचारायचं धाडस कोण करत नाही जास्त. 10वीत काय होणार सांगा. त्यामुळे फक्त यांची नावं लक्षात ठेवा आणि हे काय करतात तेवढं माहित असू दे. नेसेंट ऑक्सिजन इज अ स्टेट प्रायर टू द फॉर्मेशन ऑफ द O2 molecule. O2 molecule फॉर्म होण्याच्या आधीची स्टेप म्हणजे नेसेंट ऑक्सिजन. इट इज द रिएक्टिव्ह फॉर्म ऑफ ऑक्सिजन. O2 पेक्षा हा नेसेंट ऑक्सिजन जास्त रिएक्टिव्ह असतो. अँड इज रिप्रेझेंटेड बाय रायटिंग द सिम्बॉल ॲज. बघा असं लिहायचंय, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये O लिहायचं बघ. पोटॅशियम पर मँगनेट KMnO4 is a chemical oxidant. Consider the following reaction. ही रिएक्शन आहे. मग इथं काय दिले बघा, KMnO4 सांगितलेलं आहे, FeSO4 सांगितलेलं आहे, याला फेरिक सल्फेट असं म्हणतात. हे KMnO4 पोटॅशियम पर मँगनेट, इथं पोटॅशियम सल्फेट तयार झालं, आयर्न सल्फेट तयार झालं, H2O तयार झालं. या FeSO4 चं ऑक्सिडेशन KMnO4 न केलेलं आहे. FeSO4 is oxidized by KMnO4 in presence of acid in this reaction. हे लक्षातच ठेवा. FeSO4 is transformed into FeSO43. FeSO4 चं कन्व्हर्शन Fe2SO43 मध्ये होतं. This conversion is an oxidation reaction as given below. आता त्याचं बघा, त्याचा आयोनिक रिएक्शन दिले. आता आयोनिक रिएक्शन मधलं तुम्हाला कितपत समजते हे अवघडच आहे खरं तर. आता बघा, ह्या FeSO4 चं त्यांनी Fe2+ आणि SO4 2- लिहिलं. ठीक आहे. आणि Fe2SO43+ चं कसं केलंय बघा, Fe3+ आणि SO4 2- केलंय. आता इथं बघा, इथं टोटल चार्ज 2+ आहे, इथं 2- आहे. इथं नुसता Fe जर घेतलं तर हे +3 आहे आणि हे जर घेतलं SO4 तर इथं -2 आहे. आता इथं बॅलन्स झालं पाहिजे ते, म्हणून ह्याला काय केलंय, गुणिले 2 केलं, म्हणजे किती झालं, 2×3=6. याला गुणिले 3 केलं म्हणजे 3×2=6 +6 - 6 हे बॅलन्स होते. म्हणून याच्या पुढे 2 आणि 3 हे लिहावे लागतात. आता ह्या प्रोसिजर्स तुम्हाला समजायला अजून वेळ आहे, ते 11वी मध्ये समजेल तुम्हाला. आता इथं काय झालंय बघा, आयर्नचं 2+ कन्व्हर्शन 3+ मध्ये झालेलं आहे. त्याच्याबद्दल बघूया त्यांनी काय सांगितलंय पुढं. बघ, तेच दिलंय त्यांनी या ठिकाणी. The net change taking place in the above conversion is shown by the net ionic reaction as shown below. Fe2+ चं कन्व्हर्शन Fe3+ मध्ये होतं. फेरसचं कन्व्हर्शन फेरिक मध्ये, मी मगाशी बहुतेक फेरिक सल्फेट म्हणतो, फेरस सल्फेट आहे, FeSO4 हे फेरस सल्फेट आणि Fe2SO43 हे फेरिक सल्फेट. This net ionic reaction represents the oxidation brought about by KMnO4. मग याच्यावरून Fe2+ चं Fe3+ मध्ये कन्व्हर्शन झाले, म्हणजेच या Fe चं ऑक्सिडेशन घडवून आणलं, आणि ते कुणी घडवून आणलं, KMnO4. When ferric ion is formed from ferrous ion, the positive charge is increased by 1 unit. फेरस पासून फेरिक तयार झाले, पॉझिटिव्ह चार्ज 2+ चा काय झालेला आहे, 3+ झालाय. हिअर द फेरस आयॉन लुजेस 1 इलेक्ट्रॉन. हा फेरस आयॉन काय करतो, 1 इलेक्ट्रॉन लूज करतो, त्यामुळे 2+ चं 3+ होतं. दस ऑक्सिडेशन मीन्स लुझिंग 1 or more इलेक्ट्रॉन्स. याचा अर्थ ऑक्सिडेशनचा आणखीन एक त्यांनी डेफिनेशन सांगितलेली आहे, लुझिंग 1 or more इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन्स देणे म्हणजे ऑक्सिडेशन.
हे पक्क लक्षात ठेवा. या फार बेसिक आणि अतिशय महत्वाच्या अशा गोष्टी आहेत. आता ऑक्सिडेशनचं अपोजिट आपल्याला कन्सिडर करायचं आहे, ते आहे रिडक्शन. द केमिकल रिएक्शन इन विच रिएक्टंट्स गेन हायड्रोजन इज कॉल्ड रिडक्शन. म्हणजे हायड्रोजन गेन झाला पाहिजे, हायड्रोजन घेतला पाहिजे, त्याला रिडक्शन म्हणायचं. आणि अजून एक सांगितलंय, सिमिलरली द रिएक्शन इन विच ए रिएक्टंट लुजेस ऑक्सिजन टू फॉर्म द प्रोडक्ट इज कॉल्ड रिडक्शन रिएक्शन. ऑक्सिजन लूज करणे किंवा हायड्रोजन गेन करणे म्हणजे रिडक्शन. द सबस्टन्स दॅट ब्रिंग्स अबाउट द रिडक्शन इज कॉल्ड रिडक्टंट ऑर ए रिड्युसिंग एजंट. जो सबस्टन्स ही रिडक्शनची रिएक्शन घडवून आणतो त्याला रिडक्टंट म्हणतात किंवा रिड्युसिंग एजंट म्हणतात. व्हेन हायड्रोजन गॅस इज पास्ड ओव्हर ब्लॅक कॉपर ऑक्साइड ए रेडिश कलर्ड लेयर ऑफ कॉपर इज फॉर्म. ज्या वेळेला ब्लॅक कॉपर ऑक्साइड वरून हायड्रोजन गॅस पास केला जातो त्यावेळेला रेडिश कलर्ड लेयर ऑफ कॉपर इज फॉर्म. नुसता कॉपर फॉर्म होतं आणि ह्या ऑक्सिजनला हे H2 ओढून घेतं. म्हणजे ऑक्सिजन ह्याच्यात काय झालेला आहे, रिमूव्ह झालेला आहे, लूज झालेला आहे. सो इन धिस रिएक्शन an oxygen atom goes away from CuO, copper oxide, which means that reduction of copper oxide takes place. इथं कॉपर ऑक्साईडचं रिडक्शन झालेलं आहे. Whereas hydrogen molecule takes up oxygen and water is formed. हायड्रोजननं ऑक्सिजन घेतला आणि त्याचं वॉटरमध्ये कन्व्हर्शन झालं. याचा अर्थ हायड्रोजनचं ऑक्सिडेशन झालं. दस ऑक्सिडेशन ऑफ हायड्रोजन टेक्स प्लेस. याचा अर्थ या रिएक्शन मध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन सायमल्टेनियसली घडतं. दस ऑक्सिडेशन अँड रिडक्शन रिएक्शन्स ऑकर सायमल्टेनियसली. म्हणजे एकाच वेळी ऑक्सिडेशन पण घडतं, रिडक्शन पण घडतं. द रिडक्टंट इज ऑक्सिडाइज्ड बाय द ऑक्सिडंट अँड द ऑक्सिडंट इज रिड्युस्ड बाय द रिडक्टंट. बघा हे वाक्य तुम्हाला कितपत लक्षात येते. जो रिडक्टंट आहे, जो रिड्युसिंग एजंट आहे, त्याचं ऑक्सिडेशन ऑक्सिडायझिंग एजंट किंवा ऑक्सिडंट करतो आणि जो ऑक्सिडंट आहे, ऑक्सिडायझिंग एजंट आहे, त्याचं रिडक्शन रिडक्टंट करतो किंवा रिड्युसिंग एजंट करतो. दिस इज कॉल्ड ॲज अ रेडॉक्स रिएक्शन. रिडक्शन प्लस ऑक्सिडेशन असं मिळून त्यांनी त्याच्यावरून शब्द तयार केलेला आहे, रेडॉक्स रिएक्शन. पुढे बघा काय म्हटलंय, व्हेन पॉझिटिव्ह चार्ज ऑन एन ॲटम ऑर एन आयन इन्क्रीजेस ऑर निगेटिव्ह चार्ज ऑन देम डिक्रीजेस इट इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन. पॉझिटिव्ह चार्ज वाढतो याला ऑक्सिडेशन म्हणायचं. मग एवढं एकच पक्क लक्षात ठेवा, बाकीचं तुमचं तुम्ही चेंज करू शकताय. पॉझिटिव्ह चार्ज वाढतो म्हणजे निगेटिव्ह चार्ज कमी होतो. मग ह्या दोन्हीला काय म्हणायचं, ऑक्सिडेशन. आता पॉझिटिव्ह चार्ज डिक्रीज होतो अँड व्हेन द पॉझिटिव्ह चार्ज डिक्रीजेस ऑर द निगेटिव्ह चार्ज इन्क्रीजेस इट इज कॉल्ड ॲज रिडक्शन. त्याला रिडक्शन असं म्हणतात. त्यामुळे ह्या बेसिक अतिशय महत्वाच्या अशा गोष्टी आहेत, व्यवस्थित करून ठेवा. A redox reaction takes place during cellular respiration. सेलमध्ये जे रेस्पायरेशन चालतं त्याच्यामध्ये रेडॉक्स रिएक्शन होतं. हिअर द मॉलिक्यूल ऑफ द एन्झाईम कॉल्ड सायटोक्रोम सी. याच्यामध्ये एन्झाईमचं नाव सांगितलेलं आहे त्यांनी, सायटोक्रोम सी ऑक्सिडेज हे एन्झाईम आहे. हेल्प्स द ट्रान्सपोर्ट ऑफ इलेक्ट्रॉन टू ब्रिंग अबाउट दिस रिएक्शन. तर या सेल्युलर रेस्पायरेशन मध्ये हा एन्झाईम आहे त्याचा एक मॉलिक्यूल सायटोक्रोम सी ऑक्सिडेज, तो काय करतो, ट्रान्सपोर्ट ऑफ इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉनचं ट्रान्सपोर्ट घडवून आणतो आणि मग ही रेडॉक्स रिएक्शन घडते. नेक्स्ट पॉइंट आहे करोजन. बोथ वॉटर अँड एअर आर नेसेसरी फॉर रस्टिंग. रस्टिंग म्हणजे गंजणे म्हणजेच करोजन.
द रस्टिंग प्रोसेस टेक्स प्लेस रॅपिडली इन प्रेझेन्स ऑफ सॉल्ट. म्हणजे काय काय पाहिजे बघा, वॉटर, एअर, सॉल्ट यांच्या प्रेझेन्समध्ये आयर्नचं रस्टिंग होतं. फॉर एक्झाम्पल, द न्यू व्हेकल्स लुक शायनी, ऑन द कॉन्ट्ररी ओल्ड व्हेकल्स लुक डल. नवीन गाड्या असतील त्या चकचकीत दिसतात, शायनी दिसतात. त्यानंतर ज्या ओल्ड, त्याच गाड्या ओल्ड झाल्यानंतर थोड्याशा डल दिसतात. ए सर्टन टाइप ऑफ रेडिश कलर्ड सॉलिड लेअर कलेक्ट्स ऑन देअर मेटॅलिक सरफेस. त्या मेटॅलिक सरफेस वरती रेडिश कलरचा सॉलिड लेअर हळूहळू त्याच्यावरती कलेक्ट व्हायला लागतो. धिस लेअर इज कॉल्ड रस्ट. यालाच रस्ट असं म्हणतात. इट्स अ केमिकल फॉर्म्युला इज. हा फॉर्म्युला तेवढा व्यवस्थित लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट. Fe2O3 आणि X टाइम्स H2O, हे तेवढं फक्त व्यवस्थित लक्षात ठेवा. द रस्ट ऑन आयर्न डज नॉट फॉर्म बाय ए सिंपल रिएक्शन. द रस्ट ऑन आयर्न, हे जे रस्ट तयार होतं, जो काही ब्राऊन कलर पावडर जी काय तयार होते, गंजतं लोखंड, इट डज नॉट फॉर्म बाय ए सिंपल रिएक्शन ऑफ ऑक्सिजन विथ आयर्न सरफेस. ती काही साधी सिंपल रिएक्शन नाहीये. द रस्ट इज फॉर्मड बाय अन इलेक्ट्रोकेमिकल रिएक्शन. ती रिएक्शन इलेक्ट्रोकेमिकल रिएक्शन आहे. डिफरंट regions on the surface of iron becomes anode and cathode. कारण इलेक्ट्रोकेमिकल रिएक्शन घडवून आणण्यासाठी एनोड आणि कॅथोड लागतात. तर हे एनोड आणि कॅथोड त्या सरफेस वरती वेगवेगळ्या ठिकाणी फॉर्म होतात. आयर्न इज ऑक्सिडाइज्ड टू Fe2+ इन एनोड रिजन. ऑक्सिडेशन म्हणजेच इलेक्ट्रॉन्स दिले जातात आणि ऑक्सिडेशन नेहमी एनोड वरती होतं. पक्क लक्षात ठेवा आतापासूनच, हे पुढे कुठेही बदलणार नाही. या बेसिक गोष्टी आहेत. त्यामुळे Feचं कन्व्हर्शन Fe2+ मध्ये होणार. 2 इलेक्ट्रॉन्स पुढे त्याला दिले जातील. त्यामुळे Feचं कन्व्हर्शन Fe2+ मध्ये झाले. O2 इज रिड्युस्ड टू फॉर्म वॉटर इन द कॅथोड रिजन. कॅथोड वरती नेहमी रिडक्शन होतं. हे लक्षात ठेवा, महत्वाचं. मग ही रिएक्शन जरा लक्षात ठेवा. हे ऑक्सिजन, त्यानंतर 4H+ आणि 4E- यांची टोटल रिएक्शन होऊन ट्वाइस H2O तयार होत. ऑक्सिजन 2 आहे ते ट्वाइस O, हायड्रोजन 4 आहे त्यामुळे ते ट्वाइस H2. या पद्धतीने इथं फॉर्म झालेले आहेत. सो व्हेन Fe2+ आयॉन्स, आता हे जे Fe2+ आयॉन्स इथं तयार झालेले आहेत त्यांच्याबद्दल सांगितले. When Fe2+ ions migrate from the anode region, they react with water and further get oxidized to form Fe3+ ions. Fe2+ anode region मध्ये तयार होतात, ते वॉटर बरोबर रिॲक्ट होतात आणि Fe2+ याचं कन्व्हर्शन Fe3+ मध्ये होतं. म्हणजेच त्याचा पॉझिटिव्ह चार्ज वाढतो, म्हणजे त्याचं ऑक्सिडेशन होतं. A reddish colored hydrated oxide is formed from Fe3+ ions. या Fe3+ ions पासून रेडिश कलर्ड हायड्रेटेड ऑक्साइड फॉर्म होतं. इट इज कॉल्ड ॲज रस्ट. त्यालाच रस्ट म्हणतात. इट कलेक्ट्स ऑन द सरफेस. ते त्या सरफेस वरती कलेक्ट होतं. त्याची रिएक्शन अशी दिलेली आहे बघा. ट्वाइस Fe3+ ॲक्वियस फॉर्म वॉटर मधलं, 4H2 आणि त्याच्यापासून हे फॉर्म होतं Fe2O3 H2O आणि 6 H+ आयॉन्स त्याच्यातून सेपरेट होतात. रिएक्शन पार्टच करावे लागतील. ह्या रिएक्शन्स अजून इतक्या लगेच तुमच्या लक्षात येणार नाहीत, पण आता त्यांनी दिलंय त्यामुळे ते बघावं लागेल. ड्यू टू व्हेरियस कंपोनेंट्स ऑफ ॲटमॉस्फिअर, ऑक्सिडेशन ऑफ मेटल्स टेक प्लेस. ॲटमॉस्फिअरच्या वेगवेगळ्या कंपोनेंट्समुळे ह्याचं ऑक्सिडेशन, त्या मेटलचं ऑक्सिडेशन होतं. कन्सिक्वेंटली रिझल्टिंग इन देअर डॅमेज. त्यामुळे ते डॅमेज होतात. दिस इज कॉल्ड ॲज अ करोजन. यालाच करोजन असं म्हणतात. आयर्न रस्ट अँड ए रेडिश कलर लेयर इज कलेक्टेड ऑन इट. दिस इज अ करोजन ऑफ आयर्न.
आयर्नचं रस्टिंग होतं आणि हा रेडिश कलर्ड लेयर त्याच्यावरती कलेक्ट होतो. यालाच आयर्नचं करोजन असं म्हणतात. नेक्स्ट पॉइंट आहे रान्सिडिटी. बघा जरा शब्द वेगळा आहे. याला आपल्याकडे शुद्ध मराठीमध्ये खवटपणा असं म्हणतात. म्हणजे तेल वगैरे खराब झाल्यानंतर त्याचा असा घाणेरडा वास येतो. मग त्याला काय म्हणतात, ते तेल कसं झालेलं आहे, ते खवट झालेलं आहे, म्हणजे खाण्यास योग्य नाही. वेन वी यूज ओल्ड लेफ्ट ओव्हर कुकिंग ऑइल फॉर मेकिंग फूड स्टफ, ज्यावेळेला असं वापरलेलं तेल आपण परत वापरून काही खाद्यपदार्थ तयार करतो, इट इज फाउंड टू हॅव फाऊल ओडर कॉल्ड रान्सिडिटी. त्याचा खूप घाणेरडा असा वास येतो, त्याला रान्सिडिटी असं म्हणतात. इफ फूड इज कुक्ड इन सच ऑइल इट्स टेस्ट अल्सो चेंजेस. जर अन्न पदार्थ अशा ऑइलमध्ये जर कुक केले तर मग मात्र त्याची टेस्ट बदलते. When oil or ghee is left aside for a long time, or fried food is left aside for a long time, it undergoes air oxidation and becomes rancid. मग अशा पद्धतीनं जर तुम्ही तेल किंवा घी हे जर बाजूला ठेवलं, वनस्पती घी म्हणजे डालडा, हे जर तुम्ही बऱ्याच काळासाठी बाजूला ठेवलं, फ्राईड फूड म्हणजे हे अन्न पदार्थ तयार करून ते बऱ्याच काळ जर बाजूला ठेवले तर त्याचं एअरमुळं ऑक्सिडेशन होतं. एअर पासून तर काही त्याला बाजूला करू शकत नाही आपण, आणि त्यामुळे ते खाण्यास योग्य राहत नाही, म्हणजे खराब होतं ते. Rancidity in the food stuff cooked in oil or ghee is prevented by using antioxidants. मग हे होऊ नये याच्यासाठी हे ऑइल आणि घी जे काय असेल त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स ऍड करतात. त्यामुळे ते तेल आता अलीकडच्या काळामध्ये तर सहसा अजिबात खराब होत नाहीत. तेल सगळी चांगले असतात, कारण त्याच्यामध्ये बऱ्यापैकी अँटीऑक्सिडंट्स ऍड केलेले असतात. The process of oxidation reaction of foodstuff can also be slowed down by storing it in airtight container. याची ऑक्सिडेशन रिएक्शन कमी स्पीडनं घडवून आणण्यासाठी ते फूड स्टफ तुम्ही एअरटाईट कंटेनर मध्ये ठेवू शकताय, म्हणजे त्याची प्रोसेस जी आहे ऑक्सिडेशनची ती स्लो होते आणि ते पदार्थ जास्त काळ टिकू शकतात.